बघा 1.2 मधले आपले क्वेश्चन झालेले. फर्स्ट इक्वल, सेकंड कोणता होता? सेकंड पण इक्वलचा होता. थर्ड एम्प्टी सेट आणि चौथा आहे फायनाईट किंवा इनफायनाईट. फायनाईट म्हणजे काय? नंबर काउंटेबल किंवा फायनाईट असतात, ज्यांची संख्या आपण म्हणजे ज्यांची संख्या आपल्याला माहित असते निश्चितपणे किती आहे काय आहे. आता 1 2 3 4 5 किती आहे? 7. या 7 पैकी आपल्याला सांगायचे की कोणते फायनाईट सेट आहे आणि कोणते इनफायनाईट आहे. ठीक आहे, फायनाईट आणि इनफायनाईट. आता पहिला, आता बघा मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय, तुम्ही कसं लिहायचं? पहिले क्वेश्चन लिहून घ्यायचा ए, त्याच्यानंतर एक्स स्लॅश एक्स. ठीक आहे, प्रत्येक याच्यामध्ये असं लिहून घ्यायचं सुरुवातीला, इज ए नॅचरल नंबर. म्हणजे कोणती मेथड आहे? लिस्टिंग आहे का? मग काय नाही त्या मेथडला? रूल मेथड. कोणती मेथड? रूल. त्या रूल मेथड मधलं पहिले सेंटेन्स लिहून घ्यायचं जसं दिलेलं आहे. आता नंतर खाली लिस्टिंग मेथड लिहायचं. देअरफॉर ए इज इक्वल टू, आता एक्स हा असा नॅचरल नंबर. मेथड कसं काय आलं रे? नॅचरल नंबर. एक्स असा नॅचरल नंबर आहे की जो 10 पेक्षा लहान आहे. मग सुरुवातीला सगळ्यात लहान नॅचरल नंबर कोणता आहे? 1. त्याच्यानंतर 2 3 4 6 7 8 9 10 येईल का? नाही. का? 10 पेक्षा लहान. म्हणजे बघा आपण डायरेक्ट काउंट करू शकतो नंबर किती आहे, म्हणून याला काय म्हणायचं? फायनाईट सेट. देअरफॉर दिस इज ए फायनाईट सेट. ठीक आहे. आता प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक जे क्वेश्चन आहे सेम असेच लिहायचे तुम्ही. बी मध्ये लाईन लिहायची, म्हणजे सुरुवातीला रूल मेथड लिहायची, त्याच्यानंतर लिस्टिंग मेथड. आता मी डायरेक्ट लिस्टिंग मेथड सांगणार तुम्हाला. बी, आता याची लिस्टिंग मेथड जर टाकली आपण डायरेक्ट, तर बघा y इज अन इंटिजर. पहिले कळायला पाहिजे इंटिजर म्हणजे काय? पॉझिटिव्ह नंबर, 0 आणि निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह मध्ये पण कुठपर्यंत? मग इन्फिनिटी. निगेटिव्ह मध्ये पण कुठपर्यंत? इन्फिनिटी. आता -1 पेक्षा लहान नंबर सगळे निगेटिव्ह असणार, आपल्याला माहिती आहे का ते? नाही. मग ते पण कसे राहतील? इन्फिनिटी. म्हणजे कसं राहील ते? -2 -3 -4 अप टू इन्फायनाईट किंवा इन्फिनिटी. ठीक आहे. आता हे जे नंबर आपण काउंट करू शकत नाही, मग हा कोणता सेट आहे? इनफायनाईट. पद्धतशीर लिहायचं. तुम्ही कसं लिहाल? दिस इज अ इनफायनाईट सेट. तुम्हाला मी असंच शिकवणार आहे. कसं पूर्ण जर लिहून दिलं तुम्हाला सवय लागेल. तुमच्या माइंडनं विचार केला पाहिजे, सेंटेन्स कसं लिहायचं, लिस्टिंग मेथड कशी लिहायची, रूल मेथड कशी लिहायची, ही सवय लागली पाहिजे तुम्हाला. एक क्वेश्चन सांगत जाईल मी तुम्हाला. त्याच्यानंतर 3 नंबर सी, सेट ऑफ स्टुडंट. सेट ऑफ स्टुडंट्स, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुम्हाला माहिती आहे तुमच्या क्लासमध्ये किती विद्यार्थी? काउंट करू शकता तुम्ही. 105. चांगला नंबर आहे तुमच्या क्लासमध्ये. किती काउंट करू शकता ना? कोणताही क्लास घ्या, 9 काउंट करू शकता. म्हणजे हे कोणता सेट आहे? या काउंटेबल सेट आहे. ठीक आहे. काउंटेबल सेटला कोणता म्हणतो आपण? फायनाईट. म्हणजे सी हा सेट काय आला तुमचा? फायनाईट. म्हणजे तिसऱ्याचा आन्सर पण काय आहे? फायनाईट. आता याला लिस्टिंग मेथड मध्ये नाही लिहू शकत आपण, याला फक्त डायरेक्ट सांगावं लागेल आपल्याला. ठीक आहे. फायनाईट सेट सी नंबरचा फायनाईट 3. हा, चौथा कोणाचा झालेला आहे? कुठे चौथा? सेट ऑफ ॲपरेटस, नाही, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. सांगा, काउंट करू शकता? बरोबर आहे, फायनाईट सेट. त्याच्यानंतर 6 नंबर, सेट ऑफ होल नंबर. हा सेट ऑफ ॲपरेटस का? बर, सेट ऑफ ॲपरेटस इन अ लॅबोरेटरी. मोजू शकता ना? माहित असतात आपल्याला. बरोबर आहे, फायनाईट. जे काउंट करू शकता ते सेट कोणते येतील? फायनाईट. 6 नंबरचा सांगा. सेट ऑफ होल नंबर इनफायनाईट. कारण 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी आपल्याला माहित आहे का? नाही, शेवटचा नंबर. मग हा कोणता सेट आहे? इनफायनाईट. आता बघा आपण ह्या 2 ला लिहू शकलो रूल मेथड मध्ये. यालाही लिहू शकता रूल मेथड मध्ये. तुम्ही काय लिहाल रूल मेथड मध्ये लिहायचं? तर याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं असेल तर काय लिहाल? W इज इक्वल टू 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. आणि त्याच्यानंतर काय म्हणसाल? दिस इज इनफायनाईट सेट.
लास्ट वाला सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज झालं काय इकडला. सेट ऑफ रॅशनल नंबर हा पण काय येईल इनफायनाईट. सेट ऑफ रॅशनल नंबर मध्ये कोणते कोणते नंबर येतात नॅचरल नंबर. त्याच्यानंतर बरं नाव घेतलं की लक्षात आलं पाहिजे. नॅचरल नंबर 1 2 3 4 इन्फिनिटी. होल नंबर नॅचरल नंबर मध्ये काय ऍड करायचा 0. त्याच्यानंतर इंटिजर. इंटिजर मध्ये काय येईल नॅचरल नंबर येतील होल नंबर येतील आणि मायनस. या सगळ्या कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण इंटिजर. बघा मला माहिती आहे तुम्हाला ह्या गोष्टी कळतात पॉझिटिव्ह झिरो निगेटिव्ह नंबरला इंटिजर म्हणतो. पण दुसऱ्या पण गोष्टी कळायला पाहिजे कशा इंटिजर मध्ये कोणते नंबर असतात नॅचरल नंबर त्याच्यानंतर होल नंबर आणि निगेटिव्ह नंबर. त्याच्यानंतर जे उरले फ्रॅक्शन पी अपॉन क्यू सारखे. आता पी अपॉन क्यूच घेतो जनरली 4/3 असे जे फ्रॅक्शन असतात किंवा पॉईंटचे नंबर असतात. कोणते नंबर पॉईंटचे नंबर 2.3 वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे फ्रॅक्शनला सरळ सरळ फ्रॅक्शनलाच पॉईंटमध्ये कन्वर्ट करत असतो आपण. ठीक आहे. तर या सगळ्या नंबरला काय म्हणायचं रॅशनल नंबर. सेकंड नंबरचं चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हे नंबर क्लिअर होऊन जाईल तुमचे रॅशनल कशाला म्हणायचं. तर रॅशनल नंबर पण कसे नॉट काउंटेबल. काउंट करू शकतो का आपण त्याला नाही. मग शेवटचा सेट पण कसा येईल इनफायनाईट. 7 नंबर पण काय इनफायनाईट. 7 नंबरचा सेट पण इनफायनाईट. आता ज्यांना लिहिले नसेल तुम्ही काय करा फर्स्ट सेकंड लिहा असं पद्धतशीर. त्याच्यानंतर सी स्टेटमेंट लिहायचं फायनाईट सेट. आता एक एक स्टेटमेंट लिहित चालायचं. हे फायनाईट हे फायनाईट हा पण फायनाईट सेट हे दोन खालचे इनफायनाईट. ठीक आहे घ्या लिहून. समजलंय. प्रॅक्टिस सेट 1.2 कम्प्लीट. कळालं. त्याच्यानंतर समोरचा पार्ट व्हेन डायग्राम. कोणता व्हेन डायग्राम. आता बघा व्हेन डायग्राम म्हणजे असं काही नवीन कन्सेप्ट नाहीये. हे जे जॉन व्हेन सायंटिस्टचं नाव आहे. फर्स्ट सायंटिस्ट येते थोडेफार आपल्याला इंट्रोडक्शन पाहिजे. फर्स्ट सायंटिस्ट येते ज्यांनी मॅथला लॉजिकच्या फॉर्म मध्ये मांडलं. कशाच्या फॉर्म मध्ये लॉजिक. लॉजिक म्हणजे विचार करण्याची क्षमता. आणि प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता. त्यांचं बुक आहे बघा लॉजिक ऑफ चान्स. क्वेश्चन वगैरे काही राहणार नाही आपल्याला माहिती पाहिजे कोणतं बुक आहे त्यांचं लॉजिक ऑफ चान्स. आता व्हेन डायग्राम म्हणजे काय सरळ सरळ बघा. व्हेन डायग्राम म्हणजे काय आता आपल्याला सेट दिलेला आहे एखादा. ठीक आहे सपोज हा सेट दिलेला आहे 1 2 3 4 5. व्हेन डायग्राम म्हणजे आपण एक असं सर्कल टाईप काढायचं. बघा सपोज आपण असं एक सर्कल टाईप किंवा सर्कल काढू शकता. याला इलिप्स म्हणतात. काय म्हणतात त्याला इलिप्स. इलिप्टिकल अंडाकृती असतं ते. आता याच्यामध्ये असं सर्कल काढल्यानंतर याच्यामध्ये सर्व एलिमेंट टाकायचे. त्यालाच म्हणायचं व्हेन डायग्राम. काय म्हणायचं व्हेन डायग्राम. आणि कोणता सेट आहे त्या सेटचं नाव सेट कोणता आहे ए. आणि त्याच्यामधले इलिमेंट थोडंफार टाकून द्यायचे 1 2 3 असं काही नाही. तुम्ही कुठेही पुट करू शकता त्याला. ठीक आहे बघा इथं 4 5 तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्याला कसंही पुट करू शकता. हे नंबरला फक्त काय आलं पाहिजे टोटल नंबर कव्हर झाले पाहिजे. कळालं. व्हेन डायग्राम म्हणजे काही अवघड आहे का सिंपल. जो सेट दिलेला आहे त्याला सर्कलमध्ये पुट करायचं. त्याच्यानंतर सबसेट. पुढचा क्वेश्चन आहे सॉरी पुढचा कन्सेप्ट आहे आपला सबसेट. सबसेट म्हणजे त्या सेटचा उपसंच असेल. तो काय असेल उपसंच. हे झालं. आता कन्सेप्ट जर म्हटलं तर काय राहील जो मोठा सेट असेल त्याच्यामधले काहीतरी एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये येतील त्याला म्हणायचं सबसेट. डेफिनेशनची गरज नसते बघा मॅथमध्ये. कन्सेप्ट शिकणं महत्वाचं असतं. कसं आता इथं दिलेलं बघा ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहे 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे यांच्यापैकी काहीतरी एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये असतील त्याला म्हणायचं सबसेट. आता इथं फॉर एक्झाम्पल बी दिलेला आहे तुम्हाला. किती दिलेला आहे 2 4 6 8. ठीक आहे जर मी दुसरा सबसेट टाकला सी इज इक्वल टू 5 7 8 तर हा सी चा सबसेट आहे का नाही सांगा. काय आहे सर्व एलिमेंट सेम आहे. जर मी असं म्हटलं डी सेट जर असं म्हटलं मी हा सबसेट आहे का 9 नाहीये. कळालं. परत जर मी असं म्हटलं एखादा सबसेट आहे का हा आहे. आणि जर मी असं म्हटलं
विचार करा. बघा इथं दिलेलं तुम्हाला एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. काय? एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे हा जो एम्प्टी सेट असेल तो प्रत्येक सेटचा काय राहील? सबसेट. कळालं? हे कन्फ्युजन नका होऊ दे. फक्त हा सबसेट असतो. एम्प्टी सेट नेहमी सबसेट राहील. ठीक आहे, कळालं? त्याच्यानंतर थोडंफार दिलेलं आहे. तुम्हाला इथं काय काय दिलेलं आहे? एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. म्हणजे सेम हा जर ए आहे, हा सिम्बॉल असतो सबसेटचा. कसा? ए हा ए चा सबसेट राहील. म्हणजे प्रत्येक सेट त्या स्वतःचा सबसेट असतो. त्याच्यानंतर एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट सांगितलं तुम्हाला. हा जो एम्प्टी सेट आहे तो काय राहील? प्रत्येक सेटचा सबसेट राहील. त्याच्यानंतर आता हे कसं आहे, मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये बघितल्यापेक्षा मला सांगा, जर ए चे एलिमेंट सारखे असतील बी च्या प्रत्येक एलिमेंट सोबत, इथं नाहीये. जर मी याला टाकलं 1 2 3 4, बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता मला सांगा ए आणि बी सारखेच आहे की नाही? आणि आपण इथं काय म्हटलेले? प्रत्येक सेट त्याचा काय असतो? सबसेट. मग ए आणि बी चे पण काय, ए आणि बी कसे राहतील? सारखे. कसे? बघा, ए हा बी चा सबसेट राहील आणि बी कोणाचा राहील? ए चा. का? कारण प्रत्येक सेट स्वतःचा सबसेट असतो. आणि हे जर दोन्ही सारखे, दोन्ही एलिमेंट काय सारखे, हा जर स्वतःचा सबसेट असू शकतो तर एकूण एकांचे पण सबसेट असतील. ए कोणाचा असेल? बी चा आणि बी कोणाचा असेल? ए चा. कधी? दोन्ही सारखे असतील तर. आणि याच्या उलट काय? जर हे दोन्ही एकमेकांचे सबसेट असतील, म्हणजे ए चा सबसेट बी असेल आणि बी चा सबसेट ए असेल. सबसेट हा शब्द जेव्हा मी वापरून राहिलो तेव्हा तुमच्या माइंडमध्ये एक गोष्ट आली पाहिजे, सबसेट म्हणजे सगळे एलिमेंट सारखे. काय? सगळे एलिमेंट सारखे. सगळे म्हटल्यापेक्षा त्याच्यातले ज्या सेटचा सबसेट आहे, म्हणजे समजा ए चा सबसेट कोण आहे? बी. तर बी चे एलिमेंट कोणामध्ये असले पाहिजे? ए मध्ये. मग आता मी काय म्हटलं? बी इज अ सबसेट ऑफ ए. बघा बी चे सगळे एलिमेंट आहे ए मध्ये. मग मी जर असं म्हटलं ए इज अ सबसेट ऑफ बी, ए चे सगळे एलिमेंट आहे, मग याचा अर्थ काय? दोन्ही काय? इक्वल. म्हणजे जर एकूण एकांचे सबसेट असतील तर दोन्ही सेट कसे असतात? ते इक्वल. ठीक आहे, कळाले इथपर्यंत? तुम्ही एवढं लिहून घ्या, फक्त एवढं लिहा. आपल्याला जास्त काही लिहायची गरज नाही. ठीक आहे, हे फक्त एवढं लिहून घ्या. वरती हेडिंग टाका ना, सबसेट टाका. हेडिंग टाका सबसेट. एक एक्झाम्पल देतो सुरुवातीला. बघा एक एक्झाम्पल देतो, त्याच्यानंतर हे लिहून घ्या. आता दोन एक्झाम्पल दिले तुम्हाला. मग तुम्ही कसं लिहाल मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये? बी इज अ सबसेट ऑफ ए अँड परत सी इज अ सबसेट ऑफ ए. ठीक आहे, हे झालं एक्झाम्पल. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज किंवा रिमेंबर दिस असे म्हणू शकता. एवढं टाकून द्या. समजलं सबसेट? आता याच्या समोरचा टाईप आहे युनिव्हर्सल सेट. कोणता? युनिव्हर्सल. युनिव्हर्सल हा शब्द कुठे ऐकलेला आहे तुम्ही सांगा बरं? तुम्ही नाही ऐकला? 10वी मध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जी पहिल्या चॅप्टर मध्ये. जाऊ द्या तिकडे. युनिव्हर्सल युनिव्हर्सल म्हणजे सपोज, आता बघा, सपोज मी दोन सेट लिहितो इथं. ए इज इक्वल टू 1 3 5 7. कोणते नंबर आहे रे? हे कोणते नंबर आहे? ऑड नंबर. हे कोणते नंबर आहे? इवन. आता जर आपल्याला याचा युनिव्हर्सल सेट काढायचा, कोणता सेट काढायचा? युनिव्हर्सल. जर युनिव्हर्सल जर काढायचा तर आपण सर्व नंबर कन्सिडर करतो. 1 2 3 4 5 6 7 8. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? सर्वात मोठा. जे एलिमेंट असतील त्या सर्वांना कंबाईन करून जो सेट बनतो त्याला म्हणायचं युनिव्हर्सल. ठीक आहे, युनिव्हर्सल सेट पेक्षा मोठा कोणता सेट राहणार नाही. सर्वात मोठे सेट युनिव्हर्सल सेट. कळालं? बाकीचे सगळे लहान सेट. हा, कळालं काय? सगळ्यात मोठा सेट कोणता? युनिव्हर्सल सेट. मग आपल्याला याला
व्हेन डायग्राम मध्ये काढायचं, तर व्हेन डायग्राम मध्ये कसं काढसाल तुम्ही बघा, व्हेन डायग्राम मध्ये कसं काढसाल, बघा ठीक आहे, कळालं. आता एचे एलिमेंट काय काय होते सांगा, 1 3 5 आणि 7. याचे एलिमेंट 2 4 6 8. आता हे पूर्ण सेट मध्ये आले त्याला काय म्हणायचं, यू. हा कोणता आहे, ए. हा कोणता आहे, बी. आणि हा पूर्ण सेट यू. ठीक आहे. आता हे तर कळालं ना तुम्हाला. आता जर मी तुम्हाला असे दोन सेट दिले समजा, एक्स आणि वाय. ठीक आहे, एक्स वाय दिले तुम्हाला मी 1 2 3 4. आणि हा सेट दिला तुम्हाला 2 3 6 8. आता याला आपल्याला या फॉर्म मध्ये काढायचं, कसं काढसाल मला सांगा बरं तुम्ही. आता याच्यात काय काय सारखं दिसतं तुम्हाला सांगा, 2 3 सारखं दिसतं. मग तुम्हाला ह्या दोन डायग्राम काय करावं लागतील, मिक्स करावं लागतील. कशा मग मिक्स करायच्या, बघा समजा ही फर्स्ट डायग्राम आहे आपली. ही एक डायग्राम आणि ही दुसरी डायग्राम. ठीक आहे, ते आता तुम्ही बरोबर रोटेट करतो त्याला थोडं. ठीक आहे. आता याच्या पूर्ण शेप साठी कोणता घेणार तुम्ही, रेक्टँगल. ठीक आहे. आता कोणते कोणते सेट, कोणते कोणते एलिमेंट सारखे होते, 2 आणि 3. 2 आणि 3 सारखे होते. याच्यानंतर इकडे कोण होते, ए मध्ये. ए मध्ये कोणते कोणते होते सांगा, 1 2 सॉरी एक्स आहे ना, सॉरी एक्स आहे, एक्स. एक्स मध्ये कोणते कोणते होते, 1 2 3 4. 2 3 घेतलेले म्हणजे कोणते उरले, 1 4. इकडे 2 3 घेतलेले म्हणजे कोणते उरले, 6 8. कळालं. आणि ह्या टोटल सेटला काय म्हणणार, युनिव्हर्सल सेट. आता बघा दोन कन्सेप्ट आहे तुमच्या समोर, दोन गोष्टी बघा काय काय. जर इलिमेंट सारखे नसतील तर त्यांना वेगळं काढायचं. ठीक आहे. आणि इलिमेंट सारखे असतील तर त्यांना सारखं दाखवायचं. कोणते इलिमेंट सारखे, 2 आणि 3. कळाले इथपर्यंत, समजलं. सारखे नसतील आणि सारखे असतील तर. आता याच्या समोरचा पार्ट आहे, इथंच सांगतो तुम्हाला, कॉम्प्लिमेंट. कोणता, कॉम्प्लिमेंट नाही आहे, कॉम्प्लिमेंट बेदाकार तुमच्यापैकी कोणी, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय आहे, जे इलिमेंट युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत ते जर दिलेल्या सेट मध्ये नसतील. कसं, आता सपोज ए इथं, इथं काय बी. आता ए चा कॉम्प्लिमेंट जर काढायचा आपल्याला तर त्याच्या डोक्यावर अशी रेंज द्यावं लागते, डॅश, ए डॅश. ठीक आहे. आता ए कॉम्प्लिमेंट म्हणजे सरळ सरळ सांगतो, ए चे एलिमेंट बघा काय, 1 3 5 7. हे एलिमेंट सोडून काय म्हणतो, लक्ष द्या, हे एलिमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मध्ये जे एलिमेंट उरतील तो झाला ए चा कॉम्प्लिमेंट. सांगा मग, 2 4 8. ठीक आहे. काय सांगितलं मी, ए सोडून युनिव्हर्सल सेट मध्ये जे एलिमेंट उरतात तो त्याचा राहील कॉम्प्लिमेंट. मग तुम्ही बी चा कॉम्प्लिमेंट सांगा मला, 1 3 5 7. हा, इथं युनिव्हर्सल सेट सांगा बरं, एक्स वाय चा युनिव्हर्सल सेट काय, 1 2 3 6 8. ठीक आहे. हा नंबर रिपीट घ्यायचा नाही. आता मला एक्स कॉम्प्लिमेंट सांगा मग काय येईल. एक्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, एक्स चे एलिमेंट सोडून काय उरलेले, 6 आणि 8. वाय कॉम्प्लिमेंट 1 आणि 4. कळालं, कॉम्प्लिमेंट सोपं आहे. हे इथं कॉम्प्लिमेंट, समजला. आता कॉम्प्लिमेंट व्हेन डायग्राम मध्ये जर काढायचंय तर सांगतो तुम्हाला, उद्या सांगेल ते. फक्त आता प्रॉपर्टीज बघून घ्या काय काय. प्रॉपर्टीज बघा कॉम्प्लिमेंटच्या काय असतात, नो एलिमेंट
आर कॉमन इन ए आणि ए डॅश. आता तुम्हाला जे दाखवलं मी बघा, ए आणि ए डॅश मध्ये कोणता कॉमन आहे का इलेमेंट आहे का? इकडे पण एक्स आणि एक्स डॅश मध्ये कोणता कॉमन आहे का इलिमेंट नाही, म्हणजे कॉम्प्लिमेंट मध्ये इलिमेंट कॉमन नसतात. आता ए इज अ सबसेट ऑफ यू, तुम्हाला माहिती आहे यू सगळ्यात मोठा सेट आहे, ए काय राहणार त्याचा सबसेट, मग जो कॉम्प्लिमेंट पण आहे तो पण काय राहणार सबसेट, कारण युनिव्हर्सल सेट हा सर्वात मोठा असतो, उरलेले त्याचे काय राहतील सबसेट. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू, आता हे दोन महत्वाचे तुम्हाला, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू. आता बघा हा यू आहे का नाही, यू चा कॉम्प्लिमेंट काय राहील नल सेट, काय राहील नल म्हणजे एम्प्टी. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट, आता एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट काय राहील मग यू. आता मला सांगा हे जे यू म्हणजे काय युनिव्हर्सल सेट आहे, काय युनिव्हर्सल सेट, यू जो आहे तो युनिव्हर्सल सेट आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट आपण कॉम्प्लिमेंट कोणावर करतो युनिव्हर्सल सेटवर, याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय एम्प्टी येईल डायरेक्ट, काय येईल एम्प्टी, म्हणून यू चा कॉम्प्लिमेंट काय असतो एम्प्टी सेट. आणि याच्या उलट एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट काय राहील यू. हे जे क्वेश्चन असतात ना हे तुम्हाला वन लाईनर कधी कधी विचारतात एमसीक्यू मध्ये, कळालं ना. आपण एक क्वेश्चन असतो आणि खाली 4 ऑप्शन असतात, त्याला काय म्हणायचं एमसीक्यू. मग तुम्हाला विचारतील ते कॉम्प्लिमेंट ऑफ यू युनिव्हर्सल सेट इज, 4 ऑप्शन देतील खाली, एम्प्टी सेट, युनिव्हर्सल सेट, नन ऑफ